शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण उन्हाळी टोमॅटोमध्ये कामकाज करताना म्हणजे ज्या लागवडी तुमच्या फेब्रुवारीमध्ये झाल्या, लक्षात घ्या, ज्या लागवडी तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये केल्या त्या लागवडींसाठी कामकाज करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात. परंतु आज ज्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत, शाहू व्हरायटीचा प्लॉट त्या ठिकाणी आहे आणि जर बघितलं तर अतिशय सुंदर पद्धतीची सेटिंग त्या प्लॉटला तुम्हाला दिसत असेल. जर तुम्ही प्रत्येक झाडाला जरी बघितली तर सेटिंग एकदम अतिशय सुंदर पद्धतीची आज दिसते. आणि कामकाज करताना ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आलेलं शेड्यूलचं फॉलोअप मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकऱ्यांनी प्रत्येक तुमचं जे शेड्यूल येतं ते शेड्यूलचा टायमिंगमध्ये फवारण्या असतील, ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील, हे जर वेळेवर केले तर नक्कीच आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन मिळायला मदत होईल. आता लक्षात घ्या, टेम्परेचर आता कुठंतरी आजचं टेम्परेचर साधारणतः आजची तारीख तुमची 6 एप्रिल, लक्षात घ्या 6 मार्च. 6 मार्चच्या आज जवळजवळ 35°C तापमान आता या वेळेला या ठिकाणी आहे. दुपारचे 2 ते 2:30 या ठिकाणी वाजलेले आणि अशा टेम्परेचरमध्ये नक्कीच आपल्याला फुल ड्रॉपिंग असेल, त्याचबरोबर सेटिंग कमी प्रमाणात होणं, त्याचबरोबर पानांच्या वाट्या होणं, त्याचबरोबर या वातावरणामध्ये रेड माईटचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि लाल कोळीचा रेड माईटचा प्रादुर्भाव जर वाढला तर नक्कीच प्लॉटमध्ये जो आपण म्हणतो की कमतरता दिसायला सुरुवात होते आणि विकनेसपणा प्लॉटमध्ये वाढतो. नक्कीच प्लॉटमध्ये प्रॉब्लेम तयार व्हायला सुरुवात होते. परंतु आता हे सर्व शेड्यूलचा फॉलोअप ज्या शेतकऱ्यांनी घेतला त्यांना अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहे. फुल टेम्परेचरमधील प्लॉट आज आता ही सर्व माहिती आपण त्या ठिकाणी देत आहोत. परंतु माहिती देण्यापूर्वी दादा एकदा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव आहे विलास बाळासाहेब उफाडे. मोबाईल नंबर 9850 61 77 29. किती हा प्लॉट किती? 2.5 बिघे आहे. मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा. 9850 61 77 29. गाव वरखेडा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. बरं. प्लॉट रजिस्टर केल्यानंतर आपले एम्प्लॉई तुमच्याकडे येतात व्हिजिटला? हा, येताना. कसं काय वाटलं कामकाज? कामकाज चांगलं आहे. नुसतं चांगलंच आहे का 100% चांगलं आहे? नाही, 100% चांगलं आहे. 101% चांगलं आहे. रिझल्ट चांगले वाटले? हो, चांगले आहे ना. बरं. आजूबाजू शेतकरी पाहून समाधानी वाटतं? आजूबाजू शेतकरी म्हणजे एकदम भारी प्लॉट झालेला आहे. उन्हाळ्यातला नाही तर हा पावसाळ्यातला प्लॉट असे होत्या, हा उन्हाळ्यातला झालेला आहे. अतिशय चांगला प्लॉट आहे. बरं. आता लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही उन्हाळी टोमॅटोमध्ये लागवडी करत असाल किंवा पावसाळी करत असाल, परंतु शेड्यूल सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला कुठेतरी टेम्परेचर मेंटेन करायचे, सेटिंग चांगली झाली पाहिजे, रेड माईटचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी झाला पाहिजे. अशा टेम्परेचरमध्ये 3 ते 4 महत्त्वपूर्ण फवारणी या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल त्या फवारणीमध्ये तुम्हाला कॉसिमो क्रॉप सायन्सचं ब्लॅक माईट घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली. त्यामध्ये क्रिस्टलचं आभासीन घ्यायचं 100 मिली, स्कोअर 100 मिली आणि त्यासोबत आपल्याला सकाटा 200 मिली. अशा पद्धतीची एक फवारणी घ्यायची. आता ही फवारणी घेत असताना आपण त्याच्यामध्ये देशी दारू घ्यायची आपल्याला 500 ml. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल आणि ही फवारणी दिल्यानंतर आपल्याकडे नक्कीच लाल कोळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. इतरत्र कुठलेही तुमचे कीटक असतील, मग तुमची पांढरी माशी असेल, त्याचबरोबर फळमाशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो, त्याचा सुद्धा नक्कीच या ठिकाणी प्रादुर्भाव कमी होऊन आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील. आता हेच करत असताना पानांच्या वाट्या होऊ नये याच्यासाठी आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. ही फवारणी घेत असताना तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजेन घ्यायचं 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यासोबत एंट्राकॉल 500 ग्रॅम. अशी एक फवारणी आपण 200 लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला पानांच्या वाट्या सुद्धा त्या ठिकाणी कमी होतील. आता हेच करत असताना आपल्याला रूट डेव्हलप असणं सुद्धा गरजेची आहे. रूट डेव्हलपमेंटसाठी झाडाची जी आपण म्हणतो की प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली असणं गरजेची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टॉपकॅल 500 मिली. लक्षात घ्या, जे कॅल्शियम ऑक्साईड येतं त्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल घ्यायचे 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्यासोबत बोरॉन घ्यायचं 100 मिली आणि त्यासोबत आपल्याला प्रोनेट 500 मिली आणि त्यासोबत बुरशीनाशक मग तुम्ही रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या, नेटिव्ह घेत असाल तर 100 ग्रॅम घ्या. अशा पद्धतीच्या फवारण्या आपल्याला 100% चांगल्या पद्धतीने जर करून घेतल्या तर प्लॉटमध्ये कुठेही तुम्हाला अडचण त्या ठिकाणी येत नाही. आता ह्या टेम्परेचरमध्ये आपल्याला रूट सुद्धा डेव्हलप असणं गरजेची आहे. आता ही रूट तुम्ही लागवडीनंतर वाढण्यासाठी म्हणजे साधारणतः 1 महिन्याचा प्लॉट झाला, महिन्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आपलं फळ फुगवणीला सुरुवात त्या ठिकाणी होते, अशा वेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून 2 डोस आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून द्यायचे. त्याच्यामध्ये पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिसल्फ एकरी 1 लिटर घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला कॅल्बॉन ॲग्रोचं रूट कव्हर 5 लिटर आणि त्यासोबत आपण गूळ 3 किलो असा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचा आहे. हा डोस दिला त्याच्यानंतर आपण सेकंड डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी 11-44 11 एकरी 5 किलोपर्यंत घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो आणि त्यासोबत आपल्याला जे फुलविक ॲसिड म्हणतो आपण, ते फुलविक ॲसिड 500 ग्रॅम असा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. हे 2 डोस दिले. तिसरा डोस देत असताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची.
जेणेकरून आपल्याला कीटकांचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा झाडाच्या वरती होतो. त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून सुद्धा कीटकनाशक देणं गरजेचं राहील, जेणेकरून आपल्याला मुळाभोवती कुठेही तुम्हाला कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. आणि त्यासोबत बुरशीनाशक सुद्धा जाणं गरजेचं राहील. त्यासाठी तुम्हाला परत एकदा डिकॅडिस एकरी 500 ग्रॅम आणि त्यासोबत रोको 1 किलो असा एक ड्रिपचं ॲप्लिकेशन आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे, जेणेकरून प्लॉटला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. अशा पद्धतीचे ड्रिपचे ॲप्लिकेशन त्याचबरोबर फवारणीचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच कुठेही अडचण त्या ठिकाणी येत नाही. आता ज्या उन्हाळा वराट्यांच्या लागवडी असतील त्या लागवडींमध्ये, ज्या वराट्यामध्ये तुमचं मार्चच्या लागवडी असतील, एप्रिलच्या असतील किंवा मे महिन्यातील असतील, त्या लागवडींसाठी आपण कसं नियोजन केलं पाहिजे याचा व्हिडिओ येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्यासाठी नक्की देण्याचा आपला प्रयत्न असेल. मग सुरुवातीला तुमची जे आपण आळवणी घेतो ते आळवणे असतील, त्याचबरोबर आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो त्याबद्दल सुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल. आता याच्यानंतर जेही शेतकरी, आज इतक्याही शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केलेले आहे, सगळे शेतकरी समाधानी त्या ठिकाणी आहेत, चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतंय. द्राक्षामध्ये सुद्धा असंख्य शेतकऱ्यांनी प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर केलेले आहे. त्याचबरोबर कलिंगड असेल, खरबूज असेल, असे सुद्धा बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर आहेत. परंतु ज्याही शेतकऱ्यांनी काम चांगलं केलं त्यांना नक्कीच चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आले. आता याच्यानंतर जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करणार असतील त्यांच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. आणि नक्कीच आपले व्हिडिओ, तुमचं फेसबुक पेज असेल, यूट्यूब चॅनल असेल, इन्स्टा आयडी असेल, प्रत्येक याच्यावरती आपले व्हिडिओ असतात किंवा नवनवीन व्हिडिओ प्रत्येक कारणासाठी आपण त्या ठिकाणी दिलेले असतात, प्रत्येक पिकांसाठी असतात. ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या ठिकाणी बरेचसे शेतकरी 2 वर्षापासून, 2 ते 3 वर्षापासून प्लॉट रजिस्टर करताय. त्यांना अनुभव आलेला आहे. त्यांचे अनुभव ऐकूनच आज त्यांनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केला आणि अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आले. आता जे शेतकरी याच्यानंतर प्लॉट रजिस्टर करतील त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हीच काळजी घ्या की आपल्याला जर चांगले अनुभव घ्यायचे असतील, चांगले तुम्हाला उत्पादन मिळवायचं असेल, कमी खर्चात जर चांगलं उत्पादन करायचं असेल तर नक्कीच आपण शेड्यूलचा फॉलोअप नक्की घेत चला. धन्यवाद.